आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन सज्ज झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलाय। पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं। पुण्यात सीजेपीनं आंदोलन केलं। या आंदोलनाला अभिजित दिपके यांच्यासह शास्त्रज्ञ सोनम वांगचुकही उपस्थित होते। शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी पुणे विद्यापीठाच्या आवारात एकत्र येत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी महापौर ऋतू तावडे यांच्याकडे पाठपुराव्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे। संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पालिकेनं आतापासूनच नियोजन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। भिवंडीतील वाहुली इथं गोदाम संकुलात भीषण आग लागली। पेपरचा साठा असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली। 9 गोदाम आगीच्या भक्षस्थानी आले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। उरी सेक्टर जवळील भीषण स्फोटात भारत मातेच्या 2 जवानांना वीरमरण आलं होतं। काश्मीरा नाका इथून मनसेनं बेवड्यांना हाकललंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दारूचा अड्डा बनला होता। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53% 58% करण्यात आलाय। परिवहन मंत्र्यांनी बैठकीत हा निर्णय घेतला। ॲप आधारित टॅक्सी आणि इतर वाहन सेवांवर कारवाई करा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केली आहे। पॉज कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हे आदेश दिलेत। सोन्याच्या दरात 2300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2100 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 1,50,174 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर 2,45,000 रुपयांवर आले। ठाण्यातील वृद्धाला परप्रांतीय चालकाने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले। वृद्ध सरोज दस्तूर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली। ओला उबेरच्या माध्यमातून कोट्यावधीचा गैरप्रकार सुरू आहे। मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी हा आरोप केलाय। सनबर्न फेस्टिवलवर कायमची बंदी घालण्याची मागणी होते। मुंबईत हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नशाविरोधी आंदोलन केले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। लोकप्रतिनिधीच्या बंगल्याजवळचा आणि एका कंपनीजवळचा नाला अद्याप साफ केलेला नाहीये। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 12.12% इतकं उपयुक्त पाणीसाठा आहे। परिणामी पालिकेनं 15 मे पासून लागू केलेली 10% पाणी कपात समाधानकारक पाऊस पडेपर्यंत सुरू राहणार आहे। मनसेच्या अविनाश जाधव यांनी ठाण्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप केलाय। ठाण्यात 3 मोठे गुन्हे घडलेत। पोलिसांचा गुन्हेगारांवर जो वचक असायला हवा होता तो उरलेला नाही असंही वक्तव्य त्यांनी केलंय। ठाण्यात वयोवृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय निशांत शुक्ला याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं।